नमस्कार. हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण काढणार आहोत 9 ते 1 ठिपक्यांची रांगोळी. ही रांगोळी तुम्ही सणासुदीला किंवा देवाजवळ देखील काढू शकतात. जर थोडी मोठी आहे म्हणून जागा मोठी असेल तर, नाहीतर दारापुढे देखील तुम्ही रांगोळी काढू शकतात. सणासुदीला आजूबाजूला दिवे लावले तर ही रांगोळी खूपच छान दिसेल. तर आता मी इकडे 9 ते 1 ठिपके पहिलेच काढून घेतलेले आहेत. ते ठिपके आपल्याला मधोमध नाही घ्यायचे. तर 9, मग 7, 5, 3 आणि 1 ह्या प्रकारे मी ठिपके काढलेले आहेत. तर आता इकडे आपल्याला हे जे शेवटचे हे 1, 2, 3 आणि 4 हे असे यांच्यावर आपण स्क्वेअर काढून घेऊ. सर्व बाजूंनी आपल्याला असंच करून घ्यायचे. जे शेवटचे हे असे 4 ठिपके आहेत त्यांवर. तर ह्यानंतर आपल्याला परत हे वरचे 1, 2, 3, 4 जे ठिपके आहेत परत ह्यासारखेच स्क्वेअर सर्व बाजूंनी काढून घ्यायचे आहेत. आता ह्यानंतर आपल्याला हे जे क्रॉस आहे इथले हा जो टोक आहे तिथून ते इथपर्यंत म्हणजे असं आपल्याला किंवा इथून आपण म्हणू शकतो या जो मधला ठिपका आहे तिथून आपल्याला इथे असं जॉईंट करायचं आहे. आता इथे आपण बघू शकतो की मध्ये परत एक कोन म्हणजेच स्क्वेअर तयार होतोय. तर ते पण ठिपके आपल्याला जोडून द्यायचे आहेत. आणि आता हे जे 3-3 ठिपके उरलेले आहेत तर यांना आपण फक्त जोडून ट्रायंगल तयार करून घेऊ. तर अशा पद्धतीने 9 ते 1 ठिपक्यांची आपली रांगोळी काढून झालेली आहे. रांगोळी ज्यांना थोडंसं गोलाकार किंवा वेगवेगळे जे आकार असतात ते काढायला जर जड जात असतील किंवा बऱ्याच वेळा आपले आकार व्यवस्थित येत नाही, त्यामुळे रांगोळी देखील काढायला अडचण येते, तर त्यापेक्षा ही रांगोळी तुम्ही नक्कीच काढू शकतात. थोडे फक्त ठिपके मोठे आहेत पण रांगोळी खूपच छान दिसते. कलर भरून तरी रांगोळी खूपच छान दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीचे रंग याच्यात भरू शकता. तर अशा पद्धतीने रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.